सगळा जो काय अर्थकारणामुळे बरेचशा गोष्टी होतात, त्यामुळे पैसा इथं नको. जे आपलं पारितोषिक आहे ते पहिले घेऊन जा. आंबोळे संघ तुम्हाला विनंती आहे, अनिकेत पाटील हे 700 रुपयाचं कॅश प्राइस. एका बाजूला कोंडले संघ आणि त्या विपक्षात गणेशपुरी अशी लढत. आई गावदेवी मित्रमंडळ आदरणीय अजयजी पाटील युवा उद्योजक खरं तर आणि सन्माननीय संदीपजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात. सन्माननीय आदरणीय संदीपजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य क्रीडा मंचकावर आपलं हार्दिक स्वागत आहे. चला अंपायर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टीम गणेशपुरी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता सज्ज झाली आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम कोंडले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. अशोक जाधव ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. साथीनं जितू भोपी. पंचांकडनं ऑफिशियल इशारा येतोय. मॅचला सुरुवात होती. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 1 मधनं गोलंदाज समीर विशे पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पहिलाच बॉल इथे उडवलाय. चाललाय बॉल फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर अशोक जाधवच्या बॅटमधनं चौकार आलाय. 4. पहिला बॉल आणि त्यावर चौकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा अशोक जाधव सलगच्या दुसऱ्या बॉलवर आक्रमण ते सुरू ठेवतोय. बॉलला उडवतोय आणि फेकून देतोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मोठा फटका. षटकार. 6. ती 10 या आकड्यावर. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोलच्या स्वरूपानं माघारी परतावं लागतंय. फलंदाज अशोक जाधव त्याच्या पारीचा अंत. विकेटचं बदन. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मयुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया किती धावसंख्येचं आव्हान ते कोंडलेकरांच्या विरोधामध्ये सेट केलं जाईल.
कुंडले आणि गणेशपुरी या दोन टीम मधला हा संघर्ष, ही फाईट ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायची आहे. समीर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. लॉंग ऑफ आहे आपल्या जागेवर. एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीनं आपलं वैयक्तिक खातं मयुरेश पाटीलने उघडलंय. एक या धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पुसते येते 11 ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 11 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस चांगला बॉल तिथे मिड ऑफ आहे, त्यामुळे रन मिळणार नाही. अगदी खोलवर टप्प्यावर चेंडूची हाताळणी केली होती, त्यामुळे जितू भोपीला इथे बॅकलिप खाली ठेवावं लागलं. धावसंख्या 11 आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि 1 सिंगल आली आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिला. जितू भोपीला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला चेंडू निर्धावच्या स्वरूपानं आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गणेशपुरी 11 या आकड्यावर. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 11 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. गोलंदाज अक्षय आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता बघूया अक्षय कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय. समोर मयुरेश पाटील तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मयुरेश पाटील तो कशा पद्धतीनं इथे खेळ प्रदर्शित करतोय. गणेशपुरी आणि कुंडली मधली ही लढत सध्या मैदानामध्ये आपण अनुभवत आहे. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय आणि पंच प्राक्तन गिणी ते जोडले गेले. इशारा आला त्यांच्या माध्यमातून. हा वाईड आहे, अतिरिक्त ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता आणि त्यामुळे वाईडचा इशारा धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पडला आणि त्यामुळे वाईडचा इशारा तो आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मयुरेश पाटील बॉलला उडवतोय आणि उंच हवेतनं फेकून देतोय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटला क्लिअर करणारा हा दर्जेदार स्ट्रोक मयुरेश पाटीलच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 18 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 1 चेंडूचा खेळ झाला. माफ करा, पहिला बॉल तिथे अतिरिक्तच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. दर्जेदार खेळाडूंचे संच आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून गावदेवी ग्रुप मोठ्याचा पाडा त्यांनी केलेली अथक मेहनत आणि अगदी काटेकोर नियोजन, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत असताना पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मयुरेशनं बॉलला उडवलंय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. षटकार मारल्यानंतर स्वतःवर संयम ठेवू शकला नाही, लगेचच माघारी परतावं लागतंय. मयुरेश पाटीलच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदन. खेळाडू बाद. फलंदाज हितेश जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतनं साकार केला जाईल.
आतापर्यंत 2 षटुदा खेळ, त्यानंतर धाफलकावर 18 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या संघांना आज प्रवेश दिला या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता, जे संघ इथपर्यंत आलेत, आपण लगेचच आपली रिपोर्टिंग करायची आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, तिथे पुलचा प्रयत्न फसलाय. बॅटच्या अगदी स्टिकर जवळ बॉल जाऊन लागला आणि त्यानंतर हवेत राहिला आणि एक चांगला कॅच तो कॅरी झाला. विकेट मिळाली. माघारी परतावा लागेल बॅटरला. फलंदाज हितेश गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी येतोय. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आलाय साई, फलंदाजी करण्याकरता येतोय साई कोंगिल. अगदी चांगला खेळ या उदयोन्मुख खेळाडूकडनं पाहायला मिळतोय गणेशपुरी मधनं आणि तो सध्या फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सन्माननीय शैलेजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं शुभ आगमन ते आपल्याला पाहायला मिळत आहे. शैलेजी पाटील, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. सन्माननीय संजयजी जाधव ते इथे उपस्थित होत आहेत. संजयजी जाधव, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आपण सन्मानपूर्वक येऊन स्थानापन्न व्हावं. धावसंख्या सध्या दाफलकावर 19 धावा. जितू भोपी स्ट्रायकर यांकडे. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे जितूच्या बॅटमधनं जरी निसटला असला तरी एक रन तिथे बाईकच्या स्वरूपानं पळून पूर्ण केले जाईल. ज्या एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. शांतता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या, मात्र त्यानंतर थोडंसं शांत ठेवलं गेलंय. या ओव्हरचे 5 चेंडू समाप्त. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी. इथे साई कोंगिल जो मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या विरोधामध्ये अक्षय ज्याला गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघतोय. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि 2 ओव्हर नंतर टीम गणेशपुरी जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण 3 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या दाफलकावर 20 धावा. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 ही धावसंख्या दाफलकावर आहे. येणारी 2 षटकं ती इथनं अजूनही बाकी आहेत. चांगला खेळ तो दाखवावा लागेल. चिराग जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल, पहिलाच फुलटॉस. जितू भोपी त्यानं बॉलला उडवलंय आणि आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करताना फेकून दिलंय सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर षटकार 6.
फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललाय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलं. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जातं. अगदी बॉडी लाईन वरचा हा ज्युसी फुल टॉस योग्य त्यानं त्याचा समाचार घेतला. खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा दर्जेदार हिट तिथे आपल्याला जितू भोपीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या फ्लाय झाली आहे 26 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. चिराग पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पुढचा बॉल घेऊन शॉट ऑफ लेन त्यालाही उडवलंय आणि फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. 200 रुपये कमवलेत. या आई गावदेवी ग्रुप यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते घेण्याकरता यायचं मुख्य मंचावर. आई गावदेवी ग्रुपच्या वतीनं हे 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जातील. कामाकरता दुरून दुरून आलेली लोक या विभागामध्ये राहतात. वेगवेगळ्या प्रांतातील लोक इथे राहतात. मात्र क्रिकेट जे एक प्रेम आहे आमचं ज्या खेळावर ते पाहण्याकरता हे सर्वजण इथे आलेत आणि एन्जॉय करतात. त्याबरोबर काही पारितोषिकं मिळत आहेत. खुश होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल घेऊन सलग तिसऱ्यांदा बॉलला उडवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. चेंडू सीमारेषा पार. जितू भोपीच्या बॅटमधनं सलग तिसरा षटकार. 6 हे प्रेक्षक आहेत आणि कामानिमित्त या विभागामध्ये वास्तव्य करतायत आणि इथे हा झेल त्याने टिपलाय. 200 रुपये ते पारितोषिक त्यांना दिलं जात आहे. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 38 धावा. पुढचा बॉल सलग चौथा बॉल तो हवेत आहे आणि चाललाय व्हीआयपी डाईसला सलामी देण्याकरता. सीमा रेषा पार. सलगचा चौथा जितू भोपेचा ब्रँडेड 6 षटकार. सलग षटकार जितू भोपीच्या बॅटमधनं येत आहेत. सलगचा चौथा षटकार आलाय चिरागच्या विपक्षामध्ये. धावसंख्या दाफलकावर 44 धावा. पुढचा बॉल यावेळेस हाही बॉल उंच हवेतनं चाललाय दूर सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. 5व्या बॉल मध्ये 5वा षटकार जितू भोपीनं मैदानाच्या आतनं खेळलाय. पाच षटकार. शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे आणि इथे सलगचा 6वा या स्पर्धेच्या माध्यमातून रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. नाव त्याचं जितू भोपी ज्यानं सलग 6 चेंडूत 6 षटकार ते मैदानाच्या आतनं घेतलेत. प्रेक्षकांच्या माहिती करता या खेळाडूच्या नावावर 2 वर्षात एक रेकॉर्ड आहे. सलग 13 बॉल 13 षटकार त्याने मारलेत. तो जितू भोपी ज्यानं या स्पर्धेमध्ये सलग 6 षटकार मारलेत आणि त्याच्याकरता या आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या 6 षटकारांकरता येते. लाजवाब बॅटिंग. योगेश वारगडे साहेबांकडनं ही 500 रुपये येत आहेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज या 6 षटकारांकरता. नाव जितू भोपी. अप्रतिम आउटस्टँडिंग बॅटिंग ती मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे. आज जितू भोपी हे नाव चर्चेमध्ये राहणार आहे. खूप मोठा फॅन फॉलोइंग त्याचाही आहे. खूप मोठा मित्र परिवार त्याचाही आहे. आज सर्वांच्या स्टेटस मध्ये असेल जितू भोपी. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच कॅरी केला. विकेट मिळतीये खेळाडू बाद. गेला आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. विकी काळे जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय.
जितू भोपीच्या या सलगच्या 6 षटकारांकरता दीपक शेट्टी गणेशपुरी यांच्याकडनं ही 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. रस्त्यावरच्या ज्या गाड्या आहेत त्या आपण बाजूला घ्यायच्या आहेत. विनंती आहे क्रिकेटचा मनमुराद आनंद जरूर लुटा, मात्र आपल्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क करा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. एका बाजूने जितू चांगली कामगिरी करतोय, दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणं गरजेचं आहे. कारण या मैदानावर तुम्ही 4 ओव्हरमध्ये 60-65 लावल्या तर खूप जास्त आहेत असं म्हणता येणार नाही. इथे षटकार चौकारांची आतिषबाजी सातत्यानं होते. सध्या धावफलकावर धावसंख्या 56 आहे. यावेळेस मात्र चांगला फटका, तिथे बॉल कव्हर मध्ये चाललाय वेगानं सीमारेषेच्या दिशेनं आणि बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. एक चांगला फटका इथे आपल्याला विकी काळीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या वेगानं वाढतीये, जाऊन पोहोचते 60 या आकड्यावर. धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल नंदन शॉर्ट ऑफ लेन आहे, तिथे पुल केले बॉलला. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा केली चुकी आणि त्याला गुंगारा देऊन बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 बॅक टू बॅक दुसऱ्या बाउंड्रीच्या मदतीनं. धावसंख्या 64. किती आलाय आणि सातत्यानं पारितोषिक मिळत आहेत. टोटल धावसंख्या दाफलकावर जर आपण पाहिली तर 71 धावा या दाफलकावर लागल्यात. कोंडले संघाला विजया करता येणारी 4 षटकं 24 बॉल आणि 72 धावसंख्येची गरज आहे. आज झाड खैऱ्यावरनं इथं आले 400 रुपये मिळालेत. 2 झेल टिपलेत, आणखी 1-2 संध्याकाळपर्यंत टिपले तर दिवस सुटेल. इथे क्रिकेटला एन्जॉय करता येईल आणि संध्याकाळी अगदी आरामात व्यवस्थित जाईल. 2 झेल टिपलेत एका प्रेक्षकानं, त्यामुळे 400 मिळालेत यतीन पाटील. आणखी 2-3 झेल टिपले की मग ओके. जितू भोपी ची फलंदाजी जर आपण पाहिली तर 7 बॉल खेळला आणि 6 6 मारले. गावदेवी मित्रमंडळ च्या आयोजकांचे विश्वासू मोलाचे सहकार्य, प्रत्येक कामात ज्यांची उपस्थिती असते ते मनीषजी मोकाशी, तन्मय पाटील, साई वारगडे आणि जीत पाटील, ज्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. दीपक शेट्टी यांच्याकडनं ही 500 रुपयाचं कॅश प्राइज येतंय जितू भोपीचे या षटकारांकरता. आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. कोंडले संघ विजयाकरता 72 धावसंख्येची गरज आहे. काही चर्चा होत होत्या. गणेशपुरीचा संघ जसा मैदानाच्या आत आला, बऱ्याचशा इतिहास आहेत या संघाचे आणि निश्चितच त्या काही आठवणी जुन्या तुमच्यापर्यंत निश्चित मी पोचवेन. कारण मग मयुरेश पाटील, अशोक जाधव, अगदी फलंदाज
मिस्टर विकी असेल, त्यानंतर जितू भोपीनं केलेली फलंदाजी. आज त्यानं 8 बॉल फेस केले आणि 8 बॉलमध्ये 36 ठोकल्यात. त्यामुळे नित्यसाई स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी, आई गावदेवी मित्रमंडळ, आयोजकांचे अत्यंत विश्वासू आणि मोलाचे सहकार्य, प्रत्येक आयोजनात त्यांची उपस्थिती असते असे मनीष मोकाशी, सन्माननीय तन्मयजी पाटील, आदरणीय साई वारघडे, सन्माननीय जीत पाटील, या सर्वांचे मनापासून आभार. आई गावदेवी मित्रमंडळ जे आयोजक मित्र आहेत त्यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्यांच्या वतीनं आम्हाला मोलाचं सहकार्य, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अगदी होऊ शकत नाही. ते सन्माननीय मनीषजी मोकाशी, तन्मयजी पाटील, साई वारघडे आणि जीत पाटील, तुम्हाला पहिल्यांदा तुमचे आभार. गणेशपुरी मानाचा सलाम आहे. गणेशपुरी संघ क्रीडांगणावरती खेळतोय. आठवण झाली खरं तर 2012ची, ती देखील चर्चा आपण करू. नाण्याच्या क्रीडांगणावरती जिथं व्यावसायिक क्रिकेट सुरू होतं, यतीन पाटील सरांचा इशारा येतोय. मॅचला होती सुरुवात. पांडुरंग मोर आलाय. पहिलाच बॉल आदळलाय जाऊन देह यष्टीवर आणि अपील देखील झाले. इट्स अ स्ट्रॉंग अपील, परंतु पंच यतीन पाटील सर इशारा करतायत इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. पांडुरंग मोर यांनी जर विकेट हॅट्रिक इथे टिपली तर सचिन दादा मोर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. आज खरं तर असं वाटायला सुरुवात झाली की कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी स्पर्धा आपण करतोय की काय. इतकी पारितोषिकांचा इतका वर्षा होतोय, प्रत्येकाला पैसे आहेत, म्हणजे मैदानाच्या बाहेर झेल घेणारा देखील पारितोषिक आहे. इथे बॉल तयार, हलक्या हाताने स्टिअर केलाय. 72चा पाठलाग करायचा आहे. नंदन पाटील हा देखील दिमागदार खेळाडू आहे. नुकतीच संपन्न झालेली कुणबी प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावे गेली आहे, तोच खेळाडू सध्या क्रीडांगणावरती आणि त्याचा साथीदार स्ट्रायकर एंडवर सागर दिनकर हा खेळाडू, त्याला तुम्ही टॉप एंडला पाहताय. कोंडले संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण या दोघांवरही ज्यांचं प्रभुत्व आहे. 72 धावा. सागर दिनकर जर इथून गिअरअप झाला तर काहीच गोष्टी अशक्य नाहीत. समोरचा प्रतिस्पर्धी जर 72 सजवू शकतो तर आपण का नाही. या गोष्टीला दुजोरा द्यावा लागेल. इथे मात्र पहा कलात्मक फटका, सरळ वडवलाय बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रातून, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. इथे आलाय पहिला चौकार. पण चर्चा करत होतो 2012 विषयी. नाण्याचं क्रीडांगण होतं आणि विनर स्पोर्ट्स फुल पॅक साईड विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिंगडॉंग. आणि त्या क्रीडांगणावरती गणेशपुरीनं जो विक्रम रचला होता तो कधीही न विसरण्यासारखा. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय बॅक ऑफ द एंड इन फ्रंट ऑफ द विकेट. चेंडू थांबणं मुश्किल आहे. आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि त्याचा फायदा इथून होईल टीम कोंडले. चेंडू निघून जाईल 4 धावसंख्येसाठी. इथे आल्यात चौकाराच्या मदतीने 4 धावा आणि टीमची टोटल पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय राजेशजी बुगडे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या स्पर्धांकरता विशेष सहकार्य त्यांच्या वतीनं देखील लाभलं गेलंय. त्यानंतर आमचे आदरणीय अनंताजी दुबेले साहेब देखील इथून या स्पर्धेचा आनंद, अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलं आणि गावदेवी मित्रमंडळ त्यांची मेहनत आहे. इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयाचं पारितोषिक आदरणीय दीपकजी पाटील साहेब आणि वैभवजी पाटील यांच्या वतीनं. इन फ्रंट ऑफ द विकेट बॉल चाललाय सरळ सागरच्या बॅट मधून येतो. आणखीन एक धमाका इथे आलाय. 1 मोर चौकार. आयोजन जी करती पोरं आहेत त्यांनी फक्त एक फोन केला आदरणीय दीपक दादांना आणि त्यांनी सांगितलं की 1 लाख रुपये पारितोषिक ठेवा. असा दिलदार मनाचा राजा माणूस पाहिजे आणि एकदा जोरदार टाळ्या दीपक दादा करता वाजल्या पाहिजेत. वैभवजी पाटील यांच्याकरता देखील वाजल्या पाहिजेत. इथे पहा सागर दिनकर, त्याच्या टिपिकल फॉर्म मधला सागर दिनकर इथे मात्र पुन्हा दिसायला लागलाय. षटकार आला आणि पुन्हा संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे
19 या आकड्यावरती 72 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरलाय पांडुरंग मोर, त्याच्या विरोधात 19 चढवल्यात. 53 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेकरता अत्यंत मोलाचं सहकार्य आदरणीय दीपकजी पाटील आणि वैभवजी पाटील. वैभव दादांचा तर नादच खुळा आहे. म्हणजे ते आता सांगतायत पुढच्या वर्षीसाठी किमान 3 ते 4 संघ रायगडातून घेऊन या. काय लागेल तो खर्च आपण करू, परंतु इथं पालघरचे 4 संघ, ठाण्याचे 4 संघ आणि रायगडचे टॉप 4 संघ, अशा 12 ते 16 संघांचा एक वेगळा पोल खेळू. आणि मग पुढच्या वर्षी जी स्पर्धा होणार आहे, कदाचित त्या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, रजनी क्रिकेट डे नाईट असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज करता ते सांगतात की आपण इलेक्ट्रिक बाईक देखील देऊ. आणि अगदी त्याची जी नियोजनाची सुरुवात आहे ती आतापासूनच सुरू आहे. त्यामुळे खरं तर वैभव दादांची इच्छा आहे की RCC पेठ असेल, चांबार्ली सारखा संघ असेल, सावळेश्वर सावळे असतील, किंवा मग तिकडे वाकळण सारखा संघ असेल, इकडे गोरसई सारखा संघ असतील, पालघर जिल्ह्यातून दांडी, त्यानंतर अर्नाळा, धानिव, जे नामवंत संघ आहेत ते या क्रीडांगणावरती जर आले तर ग्रामीणचा एक वेगळा क्वालिटी पूल आपल्याला खेळवता येईल. आणि ती चर्चा जरूर सत्यात उतरणार, कारण हे मोठ्याच्या पाड्याचं आयोजन आहे. त्यामुळे क्रिकेटसाठी काही पण. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश पाटील आलाय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे. नंदन पाटील हलक्या हाताचा सॉफ्ट हँडचा वापर करत असताना बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. खरं तर आता आपण आहोत मोठ्याच्या पाड्यावर आणि पनवेल आपट्याच्या जवळ जुना मोहपाडा, जिथं जुनी सुप्रीमो स्पर्धा व्हायची महेश. आणि इथले प्रेक्षक किती दर्दी आहेत. म्हणजे आता मितेश पाटील मला वाटतं क्रीडा मंचावर नाही आहे. मितेश पाटील आणि आमचे साईगावचे प्रणलील ठाकरे हे दोघं जण मला तिथून फोन करून यायचे की आता सामना कधी लागणार आहे, आणि इथून मॅच बघायला ते पनवेलला. म्हणजे काय वेडेपणा. म्हणजे अगदी क्रिकेटसाठी हे सर्व काही जे क्रिकेटवरचं प्रेम आहे, अगदी जबरदस्त दर्दी क्रीडाप्रेमी या विभागात आहेत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर ओव्हर दी स्टंप्स आलाय. फटका फसलाय. सागर दिनकरचा अप्पर एज घेऊन चेंडू खाली यष्टीरक्षक, कॅच ड्रॉप्ड. त्यामध्ये यष्टीरक्षकाची चुकी अजिबात नाही, कारण आता सूर्यदेवता मध्यावर आहे. पूर्ण डोळ्यावर त्याच्या सूर्य आला, त्यामुळे चेंडू कळलाच नाही. कारण अशोक जाधव आहेत त्या क्षेत्रात. अशोक जाधवच्या हातातनं चेंडू सुटणं म्हणजे खरं तर सिंहाच्या जबड्यातून एखादा घास हिसकावून घेण्यासारखं आहे. त्यामुळे इथे खरं तर निसर्ग थोडासा विरोधात होता गणेशपुरीकरांच्या, त्यामुळे झेल सुटलाय. 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. मयुरेश पाटीलनं सावध सुरुवात केली आहे आणि क्वालिटी गोलंदाज आहे मयुरेश नारायण पाटील. आदरणीय नारायणजी पाटील साहेब देखील सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. त्यांचे सुपुत्र सध्या क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गती परिवर्तित केली आणि त्या लाईन लेंथला पिक केलं होतं नंदन पाटीलनं, परंतु फटक्यात थोडीशी ताकद कम और गुस्सा ज्यादा. फलंदाजाला इथून परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. मिस्टर नंदन पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. जुन्या काळातली गणेशपुरी आठवली की मग त्या गणेशपुरीच्या क्रीडांगणावरती होणाऱ्या जुन्या मॅचेस त्या आठवतात. म्हणजे तिथलं क्रिकेट काहीतरी वेगळंच आयोजन असायचं. नामवंत संघ त्या स्पर्धेत खेळायचे आणि ठाणे जिल्ह्यातली त्यावेळची टॉपची स्पर्धा म्हणून त्या गणेशपुरीच्या ट्रॉफीकडे पाहिलं जायचं. कदाचित गणेशपुरी जेव्हा जेव्हा खेळते, मी आदरणीय प्रदीपजी पाटील यांचं नाव आदबीनं घेतो. पिंटू नानांनी एक काळ गाजवला गणेशपुरी करता. इथे वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट समोर. अत्यंत वेगानं झेपावलाय. व्हॉट अ कॅच. सुपर्ब झेल. विकी काळे टिपतो. इथे मात्र आणखीन एका फलंदाजाचा खेळ संपवलाय. सागर दिनकर, माफ करा, समीर विशे, ज्याला परतावं लागतं. विकेटचं पतन. बॅट्समन आउट. सन्माननीय आदरणीय संतोषजी गोळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे जुने सहकारी तथा युवा उद्योजक आणि दिनकरपाडा या परिसराच्या म्हणजे कोंडल्या विभागाच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे
उभं राहणारे व्यक्तिमत्व आदरणीय संतोषजी गोळे, जय हनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. तर त्यांना विनंती आहे की गोळे साहेब या आपण मुख्य क्रीडा मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. ऋषभ पाटील आलाय कोंडले गावाकरता सध्या संघर्षाची लढाई लढण्याकरता. मयुरेश पाटील इथे हवी ठरलाय आणि 5 बॉलचा खेळ इथून संपुष्टात आल्यानंतर संघाची टोटल म्हणजे खरं तर सागर दिनकरनं जी गाडी सुरू केली होती ती खरं तर मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेवर चालत होती असं वाटत होतं आणि तिला कधी लांबचा एक्झिट दिला आणि त्यानं वाडा भिवंडीला पुन्हा ती गाडी लावली आहे असं म्हणायला हरकत नाही. षटकाराकरता प्रति षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आदरणीय संतोषजी गोळे साहेबांच्या वतीनं. जय हनुमान एंटरप्राइजेसचे चालक मालक प्रोप्रायटर, असंख्य युवकांना नोकरी देणार आहे व्यक्तिमत्व, त्यांचं इथे शुभागमन झालंय. दादांचं मनपूर्वक स्वागत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा, 12 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता उत्तरार्धामध्ये 51 या धावसंख्येची गरज. परंतु काय बॅटिंग केली आहे जितू भोपीनं. प्रेक्षकांचं मनोरंजन जरूर केलं. 6 चेंडूत 6 षटकारांचा विक्रम त्यानं केलाय आणि आता गोळे साहेबांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला कोंडले संघाच्या 500 रुपयाचा कॅश प्राईज जय हनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संतोषजी गोळे यांच्या वतीनं देण्यात येईल. फटका चांगला आहे. सागर दिनकर त्याच्या जुन्या फॉर्म मधला सागर दिनकर इथं मात्र दिसायला सुरुवात झाली आहे. उडवलाय बॉल, लॉंग लेगच्या बाहेर आला इथे दमदार षटकार. कालच माझी चर्चा वैभव पाटील यांच्याशी होत होती अक्षयजी आणि आम्ही चर्चा करत होतो की अत्यंत गरीब होता हा विभाग, परंतु या विभागातल्या प्रत्येकानं जी मेहनत केली त्या मेहनतीच्या बळावर त्यांच्याकडं निश्चितच लक्ष्मी देवतेला देखील यावं लागलं. इतकी मेहनत दिवस रात्र. इथं मात्र बॉल तयार. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय मागच्या झोन मध्ये. स्पर्श दुबेले छोटा चिमुकला त्याचं देखील इथे शुभागमन आणि याच एकेरी विकेटचं झालं इथे पतन. सागर दिनकर परतलाय. लक्ष फार मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक कोंडले संघाची जरूर झाली. ऋषभ पाटील डाऊन द एंड उभा आहे. सागर दिनकरला दुसऱ्या षटकात न मिळालेली संधी कदाचित टीम कोंडलेला बॅकफुटवर ढकललाय. पहिल्या षटकात सागर दिनकरनं तुफान फलंदाजी केली, त्यानं 19 ठोकल्या, परंतु दुसऱ्या षटकात सागर दिनकरला संधीच दिली नाही. कदाचित हेच गणित होतं. परेश नाईक आलेत, सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस आणि नेहमीच गरिबांच्या हाकेला साथ देणारा हा व्यक्तिमत्व आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय. डीप थर्ड मॅनला चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी अगदी समीप चौकार आलाय आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. म्हणजे आज कदाचित मला प्रश्न पडला की गणेश शेलार आणि परेश नाईक ही जोडी पुण्या जुन्या फॉर्म मध्ये इथं दिसणं गरजेची होती, परंतु गणेश शेलार आज काही दिसू शकले नाहीत वेगळ्या फॉर्म मध्ये. म्हणजे या विभागातला एक उस्मान पटेल म्हणून त्याची ओळख आणि काय विस्फोटकता असते ती त्यांना 2019च्या कोंडले विभाग प्रीमियर लीग मध्ये त्यांना दाखवलं होतं. क्षमता काय असू शकते तिथे जवळजवळ 100चा आकडा त्यात या दोघांनी पार केला होता आणि त्या काही आठवडी परेश नाईक आजही त्या फॉर्म मध्ये 2 धावा इथे कनेक्ट केल्यात. संघाची टोटल पोहोचली 33 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. परेश नाईक आणि त्याच्या विरोधात जितू भोपे असा संघर्ष गणेशपुरीच्या विपक्षामध्ये कोंडले. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचं, अगदी फ्रंटफुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचा होता, परंतु फटका फसला. डॉट बॉलची उद्घोषणा आली आहे. 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. 3रं षटक जे प्रगती पथावर आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 33 या धावसंख्येवरती. बॉल तयार. परेश नाईक फक्त इथे फळी अत्यंत वेगानं फिरवण्याचं काम ते करतायत. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 3रा षटकाचा खेळ इथे संपलाय. जितू भोपी त्यानं धावा खर्च केल्या 12 आणि टीमची टोटल पोहोचली 33 वर. 6 चेंडू आणि विजयाकरता 39 या धावसंख्येची गरज आहे.
6 चेंडू आणि विजयाकरता 39 या धावसंख्येची गरज आहे. बाटाळे संघाचा कर्णधार आणि राया संघाचा कर्णधार आदरणीय साईराजजी खातीब जे राया संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं इथे शुभागमन झालंय. मोइनुद्दीन 11 राया. खरं तर साईराज दादांच्या सुपुत्राच्या नावानं ती टीम इथे खेळताना दिसणार आहे आपल्याला. आदरणीय साईराजजी खातीब यांना विनंती, आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती 34. इथे पहा लयबद्धता गमावली गेली आहे. शेवटच्या टप्प्यात काहीतरी वेगळे प्रयोग करण्याचं धाडस गणेशपुरीकर दाखवत आहेत. वाईड प्लस धावा देखील येत आहेत. संघाची टोटल पोहोचली 36-36. राया संघ, मोइनुद्दीन 11 राया आणि त्या विपक्षामध्ये भाटाळे संघ, जय ब्राह्मणदेव भाटाळे बी, माफ करा, जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ इथे खेळताना तुम्हाला दिसेल. त्यांचा कोण आहे? गणराजजी पाटील आणि स्वप्नीलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आहे. जय आलेत, गोलंदाजी करतायत. शेवटची औपचारिकता जी शेष आहे, बॅटची कडा घेऊन परेश नाईकला इथून परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 4 इथून निघालाय मात्र परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. तर फार गरजेचं होतं. इथे मात्र बॉल तयार, हलक्या हाताने स्टिअर केलाय, सॉफ्ट हँडचा वापर करत बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला. एकेरी धाव. शेवटची औपचारिकता शेष आहे. जितू भोपीनं केलेली कमरतोड फलंदाजी कदाचित इथे टीम गणेशपुरीच्या यशाचं गणित साधून गेली आहे. पांडुरंग मोर, तदनंतर अशोक जाधव, बलाढ्य खेळाडू आहेत सगळे. आणि ही सगळी पोरं साधारणतः 14 वर्षापूर्वी ज्यावेळी छोटी छोटी होती त्यावेळी त्यांनी विनर स्पोर्ट्स सारख्या नामवंत संघाला, ज्या संघाचं प्रतिनिधित्व डिंगडॉंग संघाचा कर्णधार अफजल करत होता, त्या संघाला त्यांनी हरवलं. अख्तर शेख त्यावेळी इन्फॉर्म असताना शनिवारी मी उल्लेख केला त्यावेळी की उद्या बँड पथकं पाहिजेत आणि सगळे गणेशपुरीकर नाण्याला ती बँजो पार्टी घेऊन तिथं आले होते आणि 1 लाख रुपयाचं तेव्हाचं पारितोषिक 2012ला 1 लाख त्यांनी जिंकले. ते देखील विनर स्पोर्ट्स आणि डिंगडॉंग या 2 संघांना एकत्रित बांधलेल्या संघाला हरवून. ही ताकद आहे खरं तर नित्यसाई स्पोर्ट्स गणेशपुरीची. आणि खऱ्या अर्थानं इथे आज देखील ते चांगला कारनामा करतात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 37. फटका चांगला आहे ऋषभ पाटीलच्या बॅटमधनं. उशिरानं का होईना हे स्ट्रोक येत आहेत. एकच सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. शेवटची औपचारिकता जी शेष आहे, या षटकातल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. सामना इथे जिंकलाय तो टीम